तर माझ्यावर पक्षाने कारवाई केली नाही, खुलासा मागितलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही माहिती दिली आहे। माझी सर्व कैफियत मी अजितदादांसमोर मांडलेली आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलंय। चाकणकर यांच्यावर कारवाई करा अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। तुम्ही जे करताय, तुम्ही सत्य मांडताय असं तुमचं म्हणणं आहे, मग पक्ष का कारवाई करतोय? अरे कुठं कारवाई केली आहे? खुलासा मागितलेला आहे, खुलासा देणार ना मी। रुपाली चाकणकरांना पण खुलासा मागितला पाहिजे ना, तुम्ही जे आरोप करताय। मागेल ना पक्ष, ते पक्षाचा अधिकार आहे। तशी मागणी करणार आहे का? पक्षाचा अधिकार आहे, मी कशाला मागणी करायला पाहिजे? अन्याय करतो असं अजिबात नाही। माझं सगळं माननीय अजितदादांसमोर सगळी आज मी कैफियत सगळी दिलेली आहे। तुम्ही अजितदादांना भेटला तरी तुम्हाला नोटीस पाठवली ताई? अजितदादांना आज भेटले, काल नोटीस पाठवली मुंबईमध्ये भेटला ना ताई तुम्ही? नाही, ती मीटिंगची पक्षाच्या अजेंडाची मीटिंग होती, त्याच्यामुळे आज मी दादांना भेटले आणि आज सगळ्या प्रकरणाची माहिती दिली। रुपाली चाकणकरांवर कारवाई करा मागणी केली ताई तुम्ही? महाराष्ट्रातल्याच लोकांनी केले, त्यामुळे मी वेगळी करायची काय गरज आहे? तर अजित पवार यांच्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांची चर्चा झाली। वाद मिटला असं म्हणता येणार नाही, पोलीस यंत्रणा तपास करून निर्णय देणार, असं खंडाळकर यांनी म्हटलंय। तर माधवी खंडाळकर यांचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला, रुपाली पाटील यांनी हा सवाल केलाय। तर माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर गुन्हा दाखल झालेला आहे, असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। या चर्चेला स्वतः दादा होते, स्वतः विरोधी जी कोणी आहे मत मांडणारी रुपाली पाटील ठोंबरे, तिच्या घरचे, माझ्या घरचे, एवढे सगळेजण तिथे उपस्थित होते। काय चर्चा झाली? चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं, वाद मिटला असं म्हणता येणार नाही। आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय आहे ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे। ते जे काही वाद झाले, तिने सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण, तिची मावशी यांनी मारलं। बीड मधनं इथं मी येतो, या दोन्ही केसेस, हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला, तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता, तो वाद संपवण्यात आला होता। पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून तो गुन्हा दाखल केलेला आहे। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपींकडे तसा अर्ज केलेला आहे। तर पुण्यामध्ये रुपाली चाकणकर अजित पवारांच्या भेटीला गेल्यात। तासाभरापासून चाकणकर अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत। रुपाली ठोंबरे पाटलांनंतर चाकणकर सुद्धा अजित पवारांच्या भेटीला गेल्यात। आझाद मैदानावरील आंदोलन प्रकरणामध्ये मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना चौकशीसाठी 10 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिलेत। आझाद मैदान आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। मनोज जरांगेंसह वीरेंद्र पवार, गंगाधर काळकुटे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे। धनंजय मुंडेंसोबत भेट झाली अशी कबुली देतानाचा दादा गरडचा व्हिडिओ समोर आलाय। परळीमधील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट झाल्याचा जरांगेंनी दावा केला होता। जरांगेंच्या दाव्यानंतर कबुली देतानाचा दादा गरडचा व्हिडिओ देखील समोर आलाय। शासकीय विश्रामगृहामध्ये परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते, असं गरड यानं म्हटलंय। अमोल खुणे, कांचन साळवे आणि धनंजय मुंडे 25 मिनिटं दुसऱ्या खोलीमध्ये बसले होते, असं दादा गरड यानं यामध्ये म्हटलेलं आहे। या व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही। या काम खुने आणि तो काय होणार? धनंजय मुंडे डायरेक्ट जवळ कसं गेलाय? अमोल खुने डायरेक्ट कसं गेला जवळ? धनंजय मुंडेच्या काय ते अगोदर 4 मधला देऊ, 4 आरोपी मधला तुम्हाला बोलले जवळच आहेत ना मामा हिट मधला देऊ। मला सांगतो, माझे धनंजय मुंडे केस वेगळ्या बाजूला अँगल राहिला, मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो। मी तिथं अमोल खुने ते पाहिले, इथं परळीतले रती महारथी त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय। मग त्या रूम मध्ये ते 25 मिनिटं बोलत बसले। मग या कामल खुने आणि तो कांचन आला पाहिजे, ते गाडीत जाऊन बसले। कांचन काय कॅरेक्टर